माझ्या एका मित्रानं विचारलेला प्रश्न आहे, त्याचं मी थोडक्यात उत्तर द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. माझा एक मित्र होता, त्याने मला सारखं माझे व्हिडिओज वगैरे बघत असतो आणि त्याने मला प्रश्न विचारला, की एखादी व्यक्ती मानसिकरित्या खूप सक्षम आहे किंवा मानसिक आरोग्य त्याचं चांगलं आहे, हे कसं ओळखलं जातं? किंवा विल्सन तू ओळखतोस, की एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं आहे? तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की मानसिक आरोग्य चांगलं आहे, त्या व्यक्तीला आपण कसं ओळखतो? काय केल्याने ती ओळखली जाते? त्याचं एक सोपं मी म्हणेन की एक सिंपल उदाहरण आहे. ती एखादी व्यक्ती आहे, ती म्हणते की मला हो, ताण येतो आणि मला नैराश्य सुद्धा येतं, एखाद्या गोष्टीचं दुःख सुद्धा होतं. मला राग पण येतो, मला चिडचिड पण होते आणि मला ना कधी-कधी डिस्गस्टेड पण वाटत असतं. अशी एखादी जर का व्यक्ती म्हणत असेल, तर ती मानसिक आजारी आहे असं नाही आहे. ती उलट जास्त तुमच्यापेक्षा सक्षम असू शकते. तुमच्यापेक्षा जास्त मानसिक रित्या त्या व्यक्तीला जाणीवा असू शकतात. ती जास्त स्ट्रॉंग आहे. त्या व्यक्तीकडे मी म्हणेन की एक्सेप्टन्स आहे. दुसरी गोष्ट की एक्सेप्टन्स असल्यानंतर ती स्वतःला स्वतःला पाहू शकते, जज करू शकते की मला काय झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे. आणि ती मदत देखील घेण्यासाठी उत्सुक असते. एक्सेप्टन्स आल्यानंतरही ती गोष्ट येत असते. एखादी व्यक्ती ज्यावेळेला भावना व्यक्त करते आणि मला मानसिक आधाराची गरज आहे, असू शकते, असं म्हणते, तर ती जास्त स्ट्रॉंग आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि एखादी व्यक्ती एकदम दुरावल्यामध्ये जाते, "हे असं काय होत नाही, मला कुठलं काय डिप्रेशन येतं, मला काहीच होत नाही." असं जर का म्हणत असेल, तर त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य आहे ते खराब आहे असं समजण्यास हरकत नाही. आणि हो, ही तुम्ही फॉलो करायला मला विसरू नका आणि रील ही सेव्ह करायला देखील विसरू नका. धन्यवाद.